नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. विधानसभा निवडणूक आचारसंहिता कुठल्याही परिस्थितीमध्ये 13 ऑक्टोबरपासनं चालू होईल हे निश्चित आहे. अशात लातूर शहरामध्ये काल लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या संभाव्य उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादाच्या वेळी या जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि नवखे पत्रकार यांनी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर एका अत्यंत अनुभवी राजकारण्याप्रमाणे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी उत्तरे दिली अशी एक प्रतिमा त्यांची बनली आहे. या संवादाच्या दरम्यान अर्चनाताई पाटील यांनी सरळ आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून उत्सुक आहोत. आपण तशी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि उमेदवारी मिळेल यासाठी आपण प्रयत्नही करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ त्यांची उमेदवारी भाजपाच्या वतीनं या मतदारसंघातून निश्चित अशी समजली जात आहे. अर्चनाताई पाटील या ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत. या संवादादरम्यान पत्रकारांनी या संवाद बैठकीला शिवराज पाटील चाकूरकर का आले नाहीत असं विचारण्या अगोदरच अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या निवेदनामध्ये चाकूरकर साहेब यांनी या बैठकीला येण्याची इच्छा व्यक्त केली होती असं विधान केलं आहे. याचाच अर्थ लातूरच्या राजकारणातील अर्थात लातूरच्या राजकारणातील देवघर समजल्या जाणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानातील देव अर्थात शिवराज पाटील हे देवाऱ्याबाहेर पडायला तयार आहेत अशीच लक्षणे यात दिसत आहेत. म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर हे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर ते निश्चितच समोर जरी नाही आले तरी ते पडद्यामागून पूर्णपणे सूत्र हलवणार अशी शक्यता आहे. शिवराज पाटील चाकूरकर गेली अनेक दिवस झाले लातूर शहरातच वास्तव्य करून आहेत. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या भाजपा पक्षप्रवेशानंतर देखील ते इथं आहेत आणि या शहरातील जिल्ह्यातील राज्यातील वेगवेगळे पक्ष संघटना जाती संघटना संघ आदी अशा स्वरूपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चाकूरकर यांना भेटतात. बरे आतापर्यंत चाकूरकर यांची अशी एक प्रतिमा निर्माण करण्यात आली होती किंवा असेली तशी की शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी चर्चा करायची म्हटली तर ते पूर्णपणे विज्ञान बोलतात, देशाचं बोलतात, जगाचं बोलतात, ब्रह्मांडाचं बोलतात असं सांगितलं जायचं. पण चाकूरकर यांना आतापर्यंत जे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिक सेवानिवृत्त प्राध्यापक किंवा बुद्धिवंत भेटले ते बाहेर येऊन सांगतात की चाकूरकर यांनी यावेळी या बैठकीत किंवा या चर्चेच्या दरम्यान लातूर शहर विधानसभा मतदारसंघ कसा राहील, या मतदारसंघातून कोण विजयी होईल, या मतदारसंघात अर्चनाताई या उमेदवार राहिल्या तर काय स्थिती राहील या विषयावर चर्चा करीत असल्याचे लोक सांगतात. आणि निश्चितच चाकूरकर हे आपल्या सुनबाईसाठी आग्रही असणार असं आम्हाला वाटतं आहे. शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसच्या राजकारणामध्ये गेली काही महिने म्हणा किंवा वर्षापासनं बेदखल आहेत. ते कुठल्या कार्यक्रमालाही जात नाहीत. अशाच दरम्यान लातूरच्या टाउन हॉलच्या मैदानावर लातूरच्या देशमुख कुटुंबियांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये अमित देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर हे आमच्या देवाऱ्यातील देव आहेत असं विधान केलं होतं. देव देवाऱ्यात असणं आणि त्यांची पूजा करणं हे अत्यंत सोपं काम आहे. पण जेव्हा देव जागृत होतो आणि देव घराबाहेर पडतो अशा वेळी मात्र मोठं नुकसान समोरच्या पार्टीचं होऊ शकतं असं लक्षात येत आहे. शिवराज पाटील चाकूरकर हे
अर्चनाताई पाटील चाकूरकर या जर लातूर शहरातून उमेदवार असतील तर ते या प्रचारात निश्चितच सक्रिय होतील अशी शक्यता आहे आणि त्याचा फटका मात्र या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अर्थात देशमुख कुटुंबियांना निश्चित बसणार आहे। शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रतिमा केवळ या मतदारसंघातच नव्हे तर देशभरात अत्यंत चांगली अशी प्रतिमा आहे आणि या मतदारसंघातून अमित देशमुख यांचा जर पराभव करायचा झाला किंवा काँग्रेस उमेदवाराचा पराभव करायचा झाला तर अर्चनाताई पाटील चाकूरकर या करेक्ट उमेदवार आहेत आणि भाजपा यावेळी करेक्ट कार्यक्रम त्यांचा करेल अशी शक्यता आहे। तसं पाहता अमित देशमुख यांची 3 टर्म या मतदारसंघात पूर्ण झालेली आहेत, चौथ्यांदा ते उमेदवार असू शकतात। या लातूरच्या राजकारणामध्ये आपल्या महाराष्ट्राचे नेते दिवंगत विलासरावजी देशमुख यांनी या जिल्ह्यातील अर्थात राजकारणातील देशमुखांची गडी ही अत्यंत मजबूत अशी गडी केलेली आहे। ती गडी अभेद्य अशी समजली जात आहे, आजपर्यंत तशी स्थिती आहे, पण या निवडणुकीमध्ये या गडीला तडे जाणार अशी शक्यता अधिक आहे। अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी काल लातूरच्या वाडा हॉटेल येथे पत्रकाराशी सुसंवाद साधला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाटलांचा वाडा निश्चितच या राजकारणावर पाटलांचं वर्चस्व सतत राहिलेलं आहे। तसं लातूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील पाटील वर्सेस देशमुख असा विचार केला तर सतत पाटलांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीत देखील अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि अमित देशमुख अशी जर लढत राहिली तर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा देशमुख विरुद्ध पाटील हे राजकीय नाट्य गाजणार आहे। या मतदारसंघातील भाजपाचे जे संभाव्य उमेदवार अनेक आहेत त्यांचं बहुतेक समाधान झालेलं दिसतंय आणि पक्ष अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देणार असं वाटतं आहे। शिवराज पाटील चाकूरकर हे या राजकारणात या निवडणुकीमध्ये सक्रिय झाले, किमान घरी बसून जरी चक्र हलविले तरी या ठिकाणी काँग्रेसच्या समोर अनेक अडचणी निर्माण होतील अशी स्थिती आहे। शिवराज पाटील चाकूरकर यांना एक अभ्यासू आणि धूर्त असे राजकारणी मानलं जातं आणि त्यांच्या या प्रतिमेचा उपयोग सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना या निवडणुकीत निश्चितच होणार आहे। अर्थात देशमुख कुटुंबियाच्या वतीनेही आपली घडी राजकारणातील घडी ही सुस्थितीत राहावी यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील। धन्यवाद।